श्री गुरुचरित्र अध्याय 37. श्री गणेश नमः, श्री सरस्वती नमः, श्री माता पिताय नमः. नामधारक म्हणे सिद्धासी, पुढे कथा वर्तली कैसी. श्री गुरु सांगती ब्राह्मणाची, काय निरोपिले त्यानंतर. श्री गुरु म्हणती ब्राह्मणाची, गृही रक्षावे कारणाची. अग्निमंथन काष्टाची, संपादावे कृष्ण मार्जार. श्रीखंड दिव्य मणी घृत, तीळ कृष्णाजित छाग वस्त्र. इतके असावे पवित्र, दुरिते बाधा करून शक्ती. शुक्ल पक्षी सारसाची, पोसावे घरी परेसी. समस्त पाप विनाशी, दिनू असावे आपुले घरी. देवपूजेचे विधान, सांगे नाही काय एको मन. गृह बर्वे समार्जुन, देवगृहे अर्चावे. हिरण्य रौप्य ताम्रेसी, अथवा मृतिका पात्रेसी. समार्जन करावे विधीची, निषेध पात्रे सांगेन. कालस्य पात्र कन्या हस्ती, नोवरी अथवा शूद्र जाती. न करावे वस्त्र धोरणी वाम हस्ती, दक्षिण हस्ते सारा व्हावे. प्रारंभ करावा नैऋत्य कोणी, रात्री न करावे उदक घेऊनी. अगत्य करणे गडिमणी, भस्म कोरणी सार व्हावे. रंग माळिका घालुनी, निर्मळ असावे देवता भुवनी. मग शुभासुनी बैसुनी, देवपूजा करावी. त्रिकाळ न घडे जासी, प्रातःकाळी करावी हर्षी. तेही न साधे परेसी, माध्यान काळी करावे. सायंकाळी मंत्रेसी, पुष्पे व्हावी भक्तीसी. ऐसे न साधे जयासी, भोजन काळी करावे. देवपूजन करी नर, पावे त्वरित यमपुर. नरक भोगी निरंतर, ऐक ब्राह्मणा एक चित्ते. देवपूजा करावयासी, विधानी सहा परेसी. उदक नारायण स्वरूपेसी, पूजिता तृप्ती जगन्नाथा. दुसरा प्रकार सांगे नाही का, अग्निपूजा अधिका. मानस पूजा अतिविशेषा, एक चित्ते परेसा. सूर्यपूजा करिता जाण, संतुष्ट होया नारायण. सामान्य पक्ष स्थंडिली जाण, प्रतिमा पूजा स्वल्प बुद्धी. अथवा पूजा वेदेनुसी, ब्राह्मण पूजा वे अतिविशेषी. गुरुपूजा मनोमानसी, प्रत्यक्ष तुष्ट त्रयमूर्ती. निरोप घेऊन श्री गुरुचे पूजन करावे. प्रतिमेचे वेदोक्त मंत्रे देवाचे, विधीपूर्वक अर्चावे. श्री गुरुचे निरोपावे, पूजा करी काष्टपाषाण. तेची होती देवदान, प्रसन्न होय परेसा. प्रणव मंत्रुनी द्वादश, उदके प्रोक्ष व्यापले शीर्ष. संकल्प करून अंगण्यास कलश पूजा करावी. देवा दक्षिणा बागेसी, कलश ठेवावा परेसी. पूजा करून भक्तीसी, शंख पूजा करावी. निर्माल्य काढून विनेसी, टाकावे नैऋत्य दिशी. दूत वस्त्र अंतराय हर्षी, दीप प्रज्वलित करावा. स्मारावे म्हणे श्री गुरुसी, मनोवाक्याय कर्मेसी. अर्चन करावे पीठासी, विधीपूर्वक अवधारा. चारीद्वारे पूजनी, दिशा पूजावे अर्चुनी. शांतकार करा ध्यानी, मग आवाहनामे मंत्रोक्त. सहस्र शीर्षेती आवाहन नोन, पुरुष वेदकी करा आसना. एतावानस्य म्हणून पाद्य द्यावे अवधारा. मंत्र म्हणून त्रिपादू दुर्व ऐसा. अर्घ्य द्यावे परेसा, तस्माद्विराळ मनायसा. देवास मन समर्पावे, येत पुरुषेन मंत्रेसी. स्नापन करावे देवासी, पंचमृतादी विधीसी. स्नानपन पूजा करावी. पुरुष सुक्तादी रुद्रेसी. श्रुती मार्गे करून न्यासासी. स्नापन करावे परेसी, एकचित्ते अवधारा. स्नापन करून रेवासी, बैसवावे शुभासनेसी. यज्ञामिती मंत्रेसी, वस्त्रे द्यावी परेसी. तस्माद्यमान्यात मंत्रेसी, यज्ञोपवित द्यावे देवासी. येण्याचे मंत्रे गंधाक्षतेसी, व्हावे अनन्य भक्तीने. तस्मादश्वा अजायंत, आयसा तुम्ही मंत्र म्हणत. पुष्पे व्हावी एकचित, मनपूर्वक देवासी. पुष्पे व्हावायचे विधान, सांगे नाही का ऋषीजन. आपण पेरिले कुसुमेचा गुणा, उत्तम पक्ष परेसा. पुष्पे असती अरण्यात, मध्यम प्रकार सेवाता. क्रय करून विकत घेता. सामान्य पक्ष पुष्पे जाना, उत्तम न मिळती घ्यावी विकत. उत्तम पक्ष पुष्पे श्वेत, रक्त मध्यम अदंपित. कृष्ण चित्र दमधम, वर्जवी शिळी पुष्पे देख. सचिद्र अथवा कृमी भक्षक, भूमीवरी पडले आहे का पुष्प ते जवे देवासी. शिळे नव्हते द्रव्य जाण, विलोपत्र तुळसीर्पण. सहस्रपत्र कमळे जाण, सदाग्राह्य देवासी. शतपत्रे बकुल पंचकासी,
पाटल कमले गुप्तांगेसी मल्लिका जाती करविरेसी कल्लाड पुष्पे अर्पावी विष्णू पूजा करावयासी वरजावी पुष्पे तुम्ही आईसी दतुरवर का करविरेसी रक्त पुष्पे वरजावी गिरी कर्णिका निकुरडेसी सेवका कपित्थ करंजेसी अमळपत्र कुष्मांडेसी पुष्पेवर विष्णूचे वरजावी ही वाहल्या दोहोय दोषी सांगे नाही का समस्त ऋषी पूजा करते विष्णूची तेजव्याची कारणे वर्जा पुष्पे ईश्वरासी सांगेन नावे परेसी कपित्त केतकेश शंकेसी श्याम पुष्पे वरजावी कृष्ण पिंगळ करंज देखा दातकी निंबादी पंचका बकुळ दांडी व केतका माधवी पुष्पे वरजावी च्युत कुंद युथिका जाती रक्त पुष्पे वरजावी निवृत्ती ईश्वरार्चने दोषगती श्वेत पुष्पे मुखे देखा पूजा करिता गणेशाची वर्ज करा तुम्ही तुलसी वर्ज करावे दुर्वेसी दुर्गा शक्ती देवी ते येत पुरुष मंत्रेसी सुगंध दुपावे परिमळेसी ब्राह्मणोत्ती मंत्रेसी एकादशी करावे मन भावे चंद्रमाम नसो मंत्रेसी नैवेद्य द्यावा परिकरेसी तांबूल देता मंत्रासी नाभ्यासी म्हणावे सुवर्ण पुष्प निरंजन सप्तावीसी ती मंत्रे करुणा देवी दाहमेती मंत्रे करुणा पुष्पांजली अर्पावी दाता पुरस्तात मंत्रेसी नमस्कारावे देवासी अतिसन्मुख पृष्ठदेशी गर्भगृही करू नये नमस्काराचे विधान सांगे नाही का द्विजन अपसव्य देवा प्रदक्षिणा करुणी नमना करावे आपुला गुरु माता पिता सन्मुख जावे बाहेरून येता अथवा उत्तम द्विज कथा सन्मुख जाऊन वंदावे माता पिता श्री गुरुसी नमस्कार करावे आईसी उभय हस्ते कर्णास्पर्शी एकोबावे वंदावे सव्य पादावरी देखा सव्य हस्त स्पर्शनी निका वामहस्त वाम पादावरी देखा धरून नमस्कार करावा माता पिता गुरुदाता भय हरता अन्नदाता व्रत बंद केल्या पुरोहिता सहपत्नी ते गुरुस्थानी ज्येष्ठ व्रता अथवा चुलता सापत्न असेल जय माता वयाधिका इष्ट मैत्रा नमस्कार वेतायसी निश्चित स्थाने नमवयसी सांगे नाही का तुम्हासी वयवुने असेल ज्यासी नमुने द्विजनी जप अथवा होम करिता दूर देखील द्विज येता स्नान करिता जयता नमस्कार करू नये एक हस्ते ब्राह्मणासी नमू नये परेसी प्रेत नहू मूर्ख जनाची करू नये नमस्कार गीत वाद्य नृतेसी संतुष्ट व्हावे देवासी प्रार्थना करावी भक्तीसी मंगारच्या संकाधिका पूजा अर्पुनी देवासी हस्त ठेवून पिटेसी उत्तर पूजा करा हर्षी मंग करावे उदासना माता पिता घातकी असी शुनी शोपच चांडालासी अतिथी आली आगारासी अन्न द्यावे परेसा न विचारावे गोत्र कुळा अन्न घालावे तात्काळा विनमुख झाल्या वर्षे 16 पितर न येते घरासी अन्नदाना विना अग्न ग्रहण करू नये साधू जने पंच महायज्ञ न करी त्या ब्राह्मणे चंद्रायन आचरावे न होता वैश्वदेव आपल्या घरी भिक्षेची आला न जरी भिक्षा घालिता पाप दुरी वैश्वदेव फलासे येतीश्वराधी ब्रह्मचारी जे समय येते आपल्या घरी अन्न द्यावे निर्जरी महापुण्य असे देखा ऐती अतिथी पूजन मग करावे भोजन आपण न करावे अन्न भिन्न प्रपंच करिता दोष असे पूर्वाभिमुख बैसोना भोजन समय धरा मौन पाद उभय जोडना बैसावे का एक चिते मंडल करावे चतुष्कोनी वरी भस्म प्रोक्षणी क्षत्रियासी मंडला त्रिकोणी वर्तुळ वैश्यसी परेसा न करता मंडला जोविदरी अन्न रसनीती निशचरी पिशत सुरा राक्षसेरी अन्न रसनीती अवधारा उत्तम पूर्वाभिमुखी देख पश्चिम मध्यम असे ऐका पित्रकार्य उत्तर मुख साधा दक्षिणावर जावी कांस्य पात्र भोजनीसी तांबूल सहित अभ्यंगना गृहस्थासी मुख्य जाना यती ब्रह्मचारी विधवा स्त्रियसी वर्जा फुटके कांस्य पात्रेसी जैविता होय महादोषी संध्याकाळी जेविता हर्षी महापातकी होय जाना सवे घेऊन बाळकाची जेवू नये श्राद्ध दिवशी आसन आपले आपणाशी घालू नये ब्राह्मणाने बळी घालून चित्रगुप्तासी काढवावे सवेची परेसी वाम असता दोन्ही विशेषी पात्र दृढ धरावे मौन असे आपण देखा बोलू नये शब्दाधिका आपोषण द्यावे मंत्रपूर्वका मग जेव्हा प्राणाहुती आपोषण विना भोजन करी पाप विमोचन करा तरी अष्टोत्तर शत गायत्री जपत दोष परिहारे
अन्न ब्रह्मरस विष्णू भुक्ता देव गिरिचरमणू ऐसा मंत्र तुम्ही म्हणून अग्निरश्मी मंत्र जपावा. मग घ्याव्या प्राणाहुती आहुती मंत्र पंचख्याती. तर्जनी मध्यमांगुष्ट भूती प्राणाई स्वाहा म्हणावे मध्यमानामिका अंगुष्ठेसी आपणाय स्वाहा म्हणायसी स्वनाय स्वाहा म्हणावयासी अनामिका कनिष्ठिका अंगुष्ठाने अंगुष्ठ तर्जनी कनिष्ठ केसी उदानाय स्वाहा म्हणा हर्षी पंचंगुलीने परेसा सनामाय स्वाहा म्हणावे प्राणाहुती घेतले अन्न दंतस्पर्श नये दान जीवेने गिळवणे तत्क्षण मग धरावे मौन देखा मौन धरावायचे स्थान सांगे नाही का तुम्हा विधान स्नान समोळी धरा निर्गुण न धरित वरून फल नाही होम करीत न धरी मौन लक्ष्मीदाय तत्क्षण जेवित मौन न धरी आपण अपमृती गरे त्यासी अशक्य असेल मौन जरी प्राणाहुती घेत वरी मौन धरावे अवधारी श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी पिता जिवंत असे ज्यासी अथवा ज्येष्ठ बंधू परेसी धरू नये मौनसी श्राद्धात जेविता धरावे जीवा प्रथम मधुरान्न भोजन करावे नरे जाण भक्षणपूर्वी द्रवांना कठीणान्न मध्ये मध्ये परेसा भोजनांत समयसी जेवावी पुन्हा द्रवांनासी बळ न जाय परेसी शीघ्र भोजन करावे जितुका मावेला फुल्यामुखी तितुका ग्रास घ्यावा विषेकी अधिक घेता ग्रासमुखी उच्चिष्ट बक्षिले फळ देखा न बसावीसह भोजनासी इष्ट सोयरे इत्यादिकांशी व्रत बंधाविने पुत्रसी कन्याकुमारांशी दोष नाही भोजन कधी स्नानाविना होमन करिता जीविकवन अन्न नव्हे ते कुमी जाण म्हणे पराशर ऋषी दीप जाय भोजन करिता पात्र धरावी स्मरण सविता पुनरपी दीप आणून लाविता मग भोजन करावे स्पर्श नये जेविता पेश कथा सांगता महादोष दिसू नये योम आकाश अंधकारी जेवू नये न ठेवता शेष स्त्रियेसी जेविता अत्यंत दोषी ठेवली न जेवता स्त्रिया दोषी महापातके घडती जाणा न करावे सहभोजन जेविता होय उचिष्ट भक्षण कुल स्त्रियेशी भोजन करिता निर्दोष परेसा बसेस बैसनी एकासनी अथवा फुले अंथुरणी प्राशन न करावे पाणी महादोष परेसा कृष्ण वस्त्र नेसुने आपण अपार दोष जेविता जाण स्त्री जन वाढते कासे विना उचिष्ट समान परेसा उठून जावी प्रक्षालनासी गंडुष करुणी मग हस्तप्रोक्षी न करिता गंडुष प्रक्षाली हस्तासी आत्मघातके तोची जाणा मुख प्रक्षालिता परेसी मध्यमांगुली दात घासी तर्जनी अंगुष्ठे महादोषी रवरव नरक परेसी हस्त दाखवावे अग्निसी आणि सांगिन परेसी बंधू वर्गासी जयसी पुसू नये वस्त्रे कर मग स्मरावे श्री गुरुसी आणि स्मरावे कुलदेवतेसी येणे परी विदेशी भोजन करावे द्विजोत्तमे विप्रविनवी श्री गुरुसी भोजन प्रकार सांगितला आम्हासी विधी निषिद्ध अन्न कैसी निरोपा विकृपेने नखकेश पडले अन्न स्पर्श केले मार्गारी जाणं वायसगारी कुकटादी करून स्पर्शले अन्न तेजावे धेनु मुशक मुख स्पर्श अथवा संपर्क दकेश तेजवे न भरवसे अचल उचिष्ट अन्न जवळी घृत तैल समिसा शिळे अन्न पवित्र तळिले असेल सर्वत्र शिळे नव्हे सर्वता माशांनाचे वटक देखा शिळे नव्हते कधी ऐका जैसे लाह्या पीठ देखा शिळे नव्हे परेसा ऐशा शिळ्या अन्नासी दोष नाही परेसी विटाळ होता महादोषी शुचिस्थानी असावे भोजन केल्यानंतर तांबूल घ्यावे परिकर क्रमुक चूर्ण पर्ण सत्वर घ्यावे घ्यावे ब्राह्मणासी परलेवून क्रमुक मुखी घालता आपण होय सुखी सप्त जन्मा दरिद्री दुखी अज्ञान होय अंतकाळी भोजन झाल्यानंतर वेदव्यास एक प्रहर मग जावे शयनगरा येणे विधी आचरावे थटवा निर्मळ असा विधान वर्ज श्रीपाद भिन्न दूषण औदुंबर अश्वतज्ञ पिंपरी निर्गुण न करावे षटवा परेसा निश्चित जांभूळ काष्टाची वर्ध प्रेत गजदंताची भिन्न काष्ट तेजवी साची बरवी असावी खटवा देखा सुग्रेशेन पूर्वमुखी शिशिर गृही दक्षिणामुखी प्रवास काळी पश्चिममुखी शयन करावे परेसा सदा निशिद उत्तर दिशा वरकड फळ सांगितले विशेषा विप्राचार आयायचा ऋषी मार्ग शुभाचार पूर्ण कुंभ ठेवून उशी मंगळ द्रव्य घालावे बहुवशी रात्री सुक्त मानवे परेसी विष्णू स्मरण करावे निश्चित स्थानी निजावायसी सांगे नाही समस्त ऋषी
जीर्ण देऊनी स्मशानेसी एका वृक्षातळी वर्धावे वर्धे वारुळा जवळी वर्धावे आपण तळ्याची पाळी नदी तेरी स्वादू वस्तू जवळी अबर स्थळू निघू नये वर्धळ शेण धान्यावरी निघू नये मोडके घरी वडील खालाती निघती जरी खटवा वर्धावी त्या पुढे निघून ओले अथवा नग्न निघू नये शिर विष्णून आकाशाखाली वर्जुना दीपास्ता निघू नये पूर्वरात्री अपररात्रीची निघू नये परेची असू नये श्रेयपाशी रजस्वला चतुर्थ दिनी असावी जानवे उपवितीसी दृष्टी पडू नये योनिसी आयुष्य न परेशी दीप वर्धवा या कारणे नीळ वस्त्र नेसले श्रेयशी करीत संग परेशी पुत्र उपजय तांडाळायचे शुभ्र वस्त्र विशेष रजस्वाला न होता श्रेयशी न कराव संग परेशी संग करिता महादोषी अनेक प्रकार एकाचे दशवर्ष होता कन्येशी रजस्वाला सर्वत्रांशी ऐका तुम्ही समर्थ ऋषी पराशरा सांगत असे ऋतू देत चतुर्थ दिवशी पुत्र उपजे अल्पायुषी कन्या होय चाले दिवशी दहाव्या दिनी पुत्र परेचा विषम दिवशी कन्या जाण सम दिवशी पुत्राचा गुण 10 दिवस ऋतुकाळ कोणा चंद्रबळ असावे मूळ मगा रेवतीसी संगन करावा परेसी कोपनाचा वा उभयतांती संतोष रूपे असावे ऋतुकाळी स्त्री पुरुषांची जे जे असेल मानसी सत्वर रजा तमोगुणेसी तैसा पिंड उपजे देखा आयसा ब्राह्मणाचा आचार सांगता झाला पराशर ऐकोनी समस्त ऋषीश्वरा तेने परी आचरती श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी आचार ब्राह्मणाचा आहे ऐसी जो आचरे विधीसी दैन कैचे तया घरी तो वैद्य होत देवांची कामधेनी येला घराती लक्ष्मी राये अखंडेसी पुत्र पौत्री नांदता मनाती श्री गुरु तयसी आचार सांगितले तुझर्षी न जाव्याचा भिक्षेसी आचार करून सुखी ऐसा जी कामना होईल निवृत्ती सत्य जाना कन्या पुत्र नांदती सगुणा संध्या न धरावा मानसी ऐसा वर लादोनी विप्र गेला संतोषणी होता तैसेची आचरोनी सकाळ दिष्टेला दला इति श्री गुरुचरित्रामृते परम कथा कल्पतरे श्री नृसिंह सरस्वती पाख्याने सिद्धनामदार रक्तामध्ये कर्म मार्ग निरूपण नाम सप्तत्रिशोदय श्री गुरु दत्तात्रेय मस्तु श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय।